नमस्कार मंडळी. भावनाशी खेळणाऱ्यांना मौन हेच उत्तर असतं. तुमच्या भावनाशी खेळणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमची शांतता. जेव्हा कोणी तुमचं मन दुखावतं तेव्हा ते तुमच्या प्रतिक्रियेची रिॲक्शनची वाट पाहत असतात. तुम्ही चिडलात की ते जिंकतात, पण जेव्हा तुम्ही शांत राहून समोरच्याला पूर्णपणे दुर्लक्ष करता तेव्हा त्यांची स्वतःची नजर स्वतःच्या नजरेत कमी होते. यशाचा नकाशा अंतर्मनात असतो. बाहेरच्या जगातल्या संधी शोधण्यापूर्वी स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवायला शिका. जोपर्यंत तुम्हाला आतून वाटत नाही की तुम्ही जिंकू शकता तोपर्यंत जगभरातल्या सुविधाही तुम्हाला यशस्वी करू शकत नाहीत. यश ही एक मानसिकता आहे जी आतून तयार होते. शिस्त म्हणजे आळसावर मिळालेला विजय. मोटिवेशन तुम्हाला फक्त सुरुवात करून देतं, पण शिस्त तुम्हाला ध्येयापर्यंत पोचवते. जेव्हा काम करायची अजिबात इच्छा नसते तेव्हाही स्वतःच्या आळसाला बाजूला सारून काम करणे म्हणजे शिस्त. ज्याच्या आयुष्यात शिस्त आहे त्याला कोणीच रोखू शकत नाही. आत्मपरीक्षण हाच प्रगतीचा आरसा आहे. दुसऱ्याच्या चुका काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा रोज रात्री स्वतःचे आत्मपरीक्षण करा. आपण कोठे चुकतोय, आपला वेळ कोठे वाया जातोय यावर पुरेपूर लक्ष द्या. हे ज्या दिवशी आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारू त्या दिवशी आपल्यात सुधारणा व्हायला सुरुवात होईल. नंबर 4, परिस्थिती तुमच्या हातात नाही, पण मनस्थिती आहे. बाहेर काय घडतंय यावर तुमचं नियंत्रण नसतं, पण त्यांचा स्वीकार कसा करायचा हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. यालाच तर स्टोइसिझम म्हणतात. संकटे कोणाला सांगून येत नाहीत, पण त्या संकटात रडत बसायचं की लढायचं हा निर्णय सर्वस्वी तुमचा असतो. नंबर 6, लोकांची मतं म्हणजेच तुमचं सत्य नव्हे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे त्यांच्या बुद्धीची पातळी दाखवत. तुमची लायकी नाही. लोकांना बोलू द्या, त्यांचं कामच ते आहे. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. नंबर 7, भूतकाळाचं ओझं फेकून द्या. लेट इट गो. गेलेला काळ कधीच बदलता येत नाही, पण त्यांचा विचार करून आजचा सुंदर दिवस खराब नक्कीच करता येतो. ज्या चुका झाल्या, जे लोक सोडून गेले त्यांना मनात धरून ठेवू नका. मनाचा कचरा रोज साफ करा, तरच नवीन आणि चांगल्या विचारांना जागा मिळेल. स्वतःची तुलना स्वतःशीच करा. तुलना करायचीच असेल तर स्वतःच्याच कालच्या अवतीशी करा, जगाशी नाही. तुम्ही काल जेथे होतात तेथून आज 1% जरी पुढे गेलात तरी तुम्ही प्रगती करत आहात. दुसऱ्याचं पाहून स्वतःला कमी लेखू नका. कष्टाला कोणताही पर्याय नाही. नशिबाच्या भरोशावर बसणारे फक्त वाट पाहतात आणि कष्ट करणारे इतिहास घडवतात. यश हे नशिबाने नाही तर रात्रीचा दिवस करून घेतलेल्या कष्टाने आणि घामाने मिळतं. जितके जास्त कष्ट तितकं नशीब जास्त उजळतं. मानसिक शांतता हीच खरी श्रीमंती. ज्या व्यक्तीकडे मनशांती इनर पीस आहे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. तुमच्याकडे कोट्यावधी रुपये असतील, पण जर रात्री शांत झोप लागत नसेल तर त्या पैशाचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे प्रत्येक त्या गोष्टीपासून दूर राहा जी तुमची शांतता हिरावून घेते. तर मंडळी, हे होते 10 अमूल्य विचार जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीशी लढायला ताकद देतील. लक्षात ठेवा, आयुष्य हे एकदाच मिळतं. ते लोकांच्या बोलण्याचा विचार करून किंवा स्वतःला मानसिक त्रास देऊन कमजोर समजून वाया घालवू नका. उठून उभे राहा, कारण स्वतःमध्ये शिस्त आणा. रोज आत्मपरीक्षण करा आणि खंबीरपणे पुढे चालत राहा, जेणेकरून पुढचे आयुष्य आनंदाने आणि सुखाने जाईल. या 10 विचारापैकी कोणता विचार तुम्हाला जास्त आवडला आहे आणि तुम्ही जो आजपासून अंमलात आणणार आहात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच दर्जेदार आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका
पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जिंकत राहा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.